ब्लॉगमध्ये. तर आजचं ब्लॉग असणार आहे कारण की आज आपलं नॉर्मल ब्लॉग नसेल तर आपलं आज फर्स्ट टाईम मोठं ब्लॉग असणार आहे. कारण की आज आपण निघालेलो आहे समृद्धी महामार्गावर. सूत्रांच्या माहितीनुसार समजलं आहे की त्या 1 मेला म्हणजेच आपला महाराष्ट्र दिनानिमित्त समृद्धी महामार्ग पूर्णपणे खुला करण्यात येत आहे. तर आपल्याला बाईकवर जायला काही एंट्री भेटणार नाही आहे जाणार. तर नक्कीच आपण आता बाईक घेऊन जात आहे कारण की नंतर आपल्याला बाईकला एंट्री भेटणार नाही, म्हणून आपण आता बाईकने जात आहे. तर आता आपण निघालेलं आहे आपल्या बाईकच्या गावातून मुंबई हा मार्गावर लागणार आहे. प्लॅन अजून काही माहिती नाही कुठे जायचं आहे, कुठपर्यंत जायचं आहे. तर गाडीमध्ये पेट्रोल टाकेल बेस्ट, कारण की आपल्या तिथे काय पेट्रोल भेटणार नाही. प्लॅन तर फक्त आमने पिशेपर्यंत जायचं आहे, पण मनामध्ये काय आहे तर काही सांगू शकत नाही. बाबा इथं पण फिट रांग लागले वाटतं. आता किती टाईम जातो? 5-10 मिनटं जातो. आई आता काय झालं, आपली मंडळी पण आलेली आहे. उमेश आणि सुजल. उमेश केस बघ. चला तर मंडळी, पेट्रोल टाकून आपण निघालेलं आहे पुढच्या दिशेने. तर आपल्याला ग्लोबल कॉम्प्लेक्स म्हणून तिथून आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे. बघू शकता आपण मुलट राजा. बाबा जाम आहे सारे राजा स्टँड काय थोडंला असं लवकर एवढं काय मार्गाचं नाम आहे. पण थोडी गाडी आमची ना वर खाली होते. लेवल एवढे काही चांगले वाटत नाही. काय तो बाईकसाठी रस्ता बनलाच नाही, कारसाठी नाही. तर काय आपण त्यात आपल्याला इथे तुम्ही बघू शकता नो एंट्री आहे. आपण तरी पण जे लोकल आहेत त्यांना एंट्री नाही बोलू शकत, पण ते लोक जातात तिथून कारण की त्यांना माहिती आहे का इथून कट आहे. तर आता आपण महामार्गावर लागलेलं आहे. तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर तुम्ही सुद्धा 1 मेच्या अगोदर जा. आणि आम्ही तर जास्त काही लांब जाण्याचं काहीच हे नाही, उद्देश नाही. परंतु बघू आता काय आमची मंडळी कुठपर्यंत जायचं आहे. बाजूला टाकले माहिती नाही. आणि प्रत्येकाला एक विनंती की तुम्ही जाल तेव्हा चौकात जा, एवढं काय घाईने जाऊ नका. कारण की कुठे सिमेंटचे बॅरिकेड टाकले आहेत, कुठे काय कट आहे काय समजून येत नाही. कारण की रस्त्याला पूर्णपणे त्यांना जिथे जिथे वाटतं तिथे त्यांनी ते सिमेंटचे
हेल्मेटचे बॅरिकेड टाकलेले आणि प्रत्येकाने पूर्ण गेअर्स घालून जावे, हेल्मेट्स वगैरे मोस्टली हेल्मेट तरी घालावे, बाकी नाही. तर ही आमची मंडळी काय बोलणार आता, बाकी आता कोण बोलणार काय रे तुम्ही राईडला गेलं आहे हेल्मेट नाही घातलं, मी घातलं आहे, बाकी आता कॅन्टीन नाही घातले तर काय. पण ठीक आहे, मी प्रत्येकाला विनंती करतो की जायचं असेल तर तुम्ही हेल्मेट घालून जा. आणि मोठा ब्लॉग बोलला म्हणजे काहीतरी बडबड पाहिजेच, पण आपण काय आता नवीन आहे त्याच्यामुळे आपल्याला काय जास्त जमत नाही. ठीक आहे, हळूहळू 2-3 राईड केलं तर नक्की होणार. बघूया आता. हे बघा आमचे मेंबर कसे निघाले. भाई हळूहळू ते जरा दूर आणि मंडळी आपल्याला इथून सरळ नाही जायचं, तर आपल्याला राईट मारून खाली उतरून परत वर चढायचं आहे. हा जो रस्ता आहे तो संपूर्णच नाही, कारण की आपल्याला वाटतं सरळ गेलो की आपण पुन्हा समृद्धी महामार्गाला लागू, म्हणजेच शिर्डी या नागपूर या दिशेने. पण तसं नाही करता आपल्याला राईटने जायचं, तिथून सरळ जायचं आपल्याला. मग आपण पुन्हा पुढे जाऊन आपण समृद्धी महामार्गाला लागू. चहा इथं काय गडबड दिसतं वाटतं, रस्ता बंद आहे वाटतं, काही समजत नाही. काम एकदम जोरदार चालू आहे इथं. युटर्न मारायला लागेल वाटतं, काय आहे तर समजा नाही. लफडा टाकली वाटतं मी तुम्ही. हो चालू आहे नशीब. जातं बाईक जातं म्हणजे बस झाला. आहेत त्याच्या आईला चढून मंडळी आपल्या उजव्या हाताला आपण बघू शकता हा कल्याणच्या दिशेने जातो रस्ता आणि डाव्या हाताने आपल्याला पडगायच्या दिशेने. तर समोरून आपण निघालेलं आहे सरळ. हेल्मेट असतं तर खूप छान वाटलं असतं, पण काय आता आम्हाला जास्त लांब नाही जायचं. तर आपल्या लोकांचं एक वाटते की जास्त लांब नाही जायचं मग हेल्मेट कशाला. पण माझी विनंती ठीक आहे, 1 किलोमीटर जा का 10 किलोमीटर जा, पण हेल्मेट कंपल्सरी घाला, कारण की हेल्मेट आपला खूप गरजेचं आहे. काय विचार आहे बघू आता, एन्जॉय रिटर्न मारायचं आहे की परत जायचं काय रे चला. तर रे उमेश हॅलो बस उमेश बस काही नाही बघ इथं बघ काहीच नाही बघ आता बघ ही आपली पावर पण द्यावायची. काय चांगला असला किंवा समोर असतं जरा गाडी चालवून मजा येते. हेल्मेट वगैरे कंपल्सरी पाहिजे, ते आपल्यासाठी खूप सेफ्टी. समोरच झालेला आहे आंबाडचं बोगदा आणि या बोगद्याचं काम मला तर वाटतं 90% झालेलं आहे आणि थोडं पेंटिंगचं काम लागलेलं आहे.
केलेला असा अंगावर घ्यायला तसं काही मंडळी फोटो काढतात ना. दादा बघू शकता आपण नाही पण ऐकत नाही तर आता आपण पोचलेलो आहे शहापूरच्या इथे, कारण की उजव्या हातावर आपण बघू शकता मुरबाड येते आणि आपल्या डाव्या हाताला शहापूरला जाऊ शकतो आपण. आणि समोरच आपला माहुली किल्ला आहे. इथे सुंदर नजारा आहे बघा. तर म्हटलेलं आपण आता निघालेलं आहे पुढच्या दिवसामोर. तर अजून थोडा पुढे जाऊया. तानसा धरण आहे इथे पुढे, तिथे तिथपर्यंत काहीतरी जाऊया, कारण की लास्ट टाईम पण आम्ही तिथपर्यंत गेलेलो. चला निघू चला. उशीर पण होत आहे आता, अंधार असल्यामुळे जास्त काही गाडी इथे पलवायला किंवा चालवायला मजा येणार नाही, कारण की मध्ये इथे काही पण असू ते आपले सिमेंटचे बॅरिकेड किंवा खडी पडते किंवा कायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ते तिथे चालू असते. त्याच्यामुळे बघूया. तर मंडळी आपण पोचलो आहे तानसा धरणाच्या समोरच, कारण की इकडे लेफ्ट साईडला माहुली किल्ला आणि समोर आहे हा बोगदा आणि उजव्या साईडला तुम्ही बघू शकता हे बघा धरण आहे आणि खाली मस्त एकदम सुंदर अशी नदी वाहते. चला तर मंडळी आपण आता पुन्हा एकदा निघालेलो आहे पुढच्या दिवशी. मंडळी काय ऐकत नाही, थोडा पुढे बहुतेक पुढे आले बघूया आता. लाईट बंद आहे, आपण पुन्हा रिटर्न मारून येऊ किंवा मग आपला मुंबई नॅशनल हायवेला
कारण की उशीर पण खूप झालेला आहे ना, कारण की इथे रात्रीच्या वेळेस गाडी चालवणं धोकादायक आहे. जेव्हा या राईट साईडला आलेलो सुजल जाधव, बाबा सुजल जाधव बघ बघ निसता धूर. राजा इकडे या पटेल नको गाडी चालू. आता आपण नूतन घ्यायचा प्रयत्न करूया, कारण की उशीर पण खूप झालेला आहे. 7:15 झालेला आहे, ऑलमोस्ट अंधार झालेला आहे. पुढे रस्ता बंद. तर आता आपण बहुतेक युटर्न मारूया, बघूया काय होतं. तर आमचा प्लॅन झालेला आहे की आपण पुन्हा एकदा आपल्या मुंबई नाशिक हायवेवरनं जाऊया, कारण की इकडनं अंधार झालेला आहे. म्हणजे काही ना काही असू प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि आपण आता पुन्हा एकदा आपल्या मुंबई नाशिक महामार्गावरनं जाणार आहे. त्या दिवशी क्लच इथे बघावं लागेल जाण्यासाठी. चालूया बाबा. हायवेला जायला रस्ता कुठे आहे? रिटर्न वो ब्रिज से क्या? ठीक है, ओके, थँक्यू. लाय तर मंडळी आपण आता पुन्हा युटर्न मारून जाऊया आपल्या मुंबई नाशिक महामार्गावर. आणि मंडळी आपला ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, कारण की आपला हा फर्स्ट मोठा ब्लॉग आहे आणि मला पण जर यायचं असेल तर नक्कीच तुम्ही 1 मेच्या अगोदर यांनी पूर्ण सेफ्टीमध्ये आणि थोडा लवकर यायचा प्रयत्न करा, कारण की अंधाराच्या वेळेस काही दिसत नाही वगैरे आणि काही ना काही चालू असतं. तर नक्की कमेंट करून सांगा आपला ब्लॉग कसा होता आणि काही चुकला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.